मोठ्या स्पोर्ट्स खेळाडू संघाला बॅटिंगसाठी. या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅचचा किताब आपण देऊया अमोल शिंगण. सर्जेराव वीर मामा यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅचचा किताब आपण देऊयात. आज आपण जर पाहायला गेलं तर मारुती शिंगण आमचे परम मित्र, त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. दीपक आणि वैभव आणि खाली कोण आहे, खालचा कोण आहे मला माहिती नाही. अरे हा स्वप्नील. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न मात्र होता. सुजितने कुठली चुकी केली नाहीये आणि पहिल्याच बॉलने अंकुशने वैभववरती अंकुश लावलाय. प्लेअर ऑफ द मॅच गीतापत्र दिला जातोय अमोल शिंगण यांना. अंकुशने मात्र पहिल्याच बॉलवरती वैभवला माघारी धाडलंय. जिथे आपण पाहायला गेलं तर गोल्डन डकचा शिकार ठरतोय वैभव. एक महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला SD11 गणेशवाडी, कारण ज्या टीमचा दबदबा सातत्याने आपण पाहायला मिळतो ती ही टीम आहे. जास्तीत जास्त पारितोषिक विजेता संघ म्हणून या कराड दक्षिण मध्ये ज्या टीमची गणना केली जाते ती टीम आहे. परंतु आपण जर पाहायला गेलं तर त्याचबरोबर मोरिया स्पोर्ट ही देखील टीम नक्कीच चांगली पाहायला मिळते. त्यांनी देखील भरपूर सारे बक्षीस पारितोषिक जिंकलेत. परंतु आता मॅचच्या दिशेने वळूयात. विनोद आलाय नवीन बॅटर नेट नंबर 3 मध्ये. अंकुशचा पुढचा बॉल अगुडप्याचा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळतोय बीट करून सर्व पाठीमागे यष्टीरक्षक SD यांच्या हातामध्ये बॉल विसावतोय. डॉट बॉल आलाय. पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केली. त्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर हा बॉल डॉट बॉल आलाय. अंकुशच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जातंय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि पॉवर प्लेचा फायदा घ्यावा लागेल. अगदी बॉल बॅकड्राईव्ह पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने फटका खेळला आहे परंतु क्षेत्ररक्षक होते. थोडेसे प्रयत्न अपुरे पडतात आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. त्या ठिकाणी चौकार येत असताना मात्र पाहायला मिळतोय. 4 धावा प्राप्त होत आहेत टीमच्या खात्यामध्ये. 4 धावा संघाचं खातं आणि अकाउंट ओपन होत असताना मात्र पाहायला मिळते. श्री गणेश झालाय टीम मोरिया स्पोर्ट्स शेळकेवाडी संघाचा 4 धावा प्राप्त होत असताना. मोठ्या फटक्यासाठी जरूर गेले होते परंतु अगदी स्वतःच्या फॉलोथ्रू थांबवण्याचा प्रयत्न आणि बॉल अगदी मिडॉनला ट्रॅव्हल होतोय आणि तिथे रवी होते आणि चांगला स्टॉप तिथे करत असताना मात्र जरूर पाहायला मिळाले. आणि एक चांगलं क्षेत्ररक्षक म्हणून ज्या क्षेत्ररक्षकाकडे पाहिले जातं रवी महाराज. थोडंसं स्पीडअप ठेवायचं मित्रांनो. मोठ्या फटक्यासाठी गेलेत. लॉफ केला होता बॉलला. बाबा हे बॉलच्या खाली आणि फर्स्ट सेकंड अटेम्प्ट. OUT आउट. स्वप्नीला जावं लागेल माघारी. लॉफ करण्याचा प्रयत्न. फटका फसला होता. एलिव्हेशन तेवढं प्राप्त झालं नाहीये. बॉल भरपूर वेळ हवेत होता आणि बाबा यांनी कुठलीही चुकी केली नाहीये. मिडॉन मध्ये चांगला झेल पकडलाय. थोडंसं पाठीमागे गेले. तोल सांभाळला परंतु फर्स्ट अटेम्प्ट चुकला पण दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये ती कॅच पकडली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला ओमकार. या देखील फलंदाजी भरपूर चर्चा राहिली आहे. जिथे मोठे फटके मांडण्यामध्ये तरबेज असणारा मात्र हा बॅटर जरूर पाहायला मिळतोय. परंतु आपण जर पाहायला गेलं तर एक दमदार क्रीडा स्पर्धा
आज या मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते कोळे संघाचं हे आयोजन आहे. प्रगल्भ व्हाईट स्पीड मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटनी सोहळा संपन्न झाला आणि त्यानंतर मात्र स्पर्धेला सुरुवात झाली. समजा ट्रॉफीज आपण पाहतोय. समालोचकाची मांदियाळी जरूर पाहायला मिळाली. आमचे मार्गदर्शक उमेश म्हात्रे सर या स्पर्धेसाठी नक्कीच जोडले गेलेत. जीटीसी लाईव्ह सुशील पाटील अँड कंपनी यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचा टेलिकास्ट. फुल टॉस बॉल होता. फुल टोल वसूल करता आला नाहीये. सरळ यष्टनवरती धडकतोय. काठी काढली आहे. दांडी केली गोल. फर्निचर डिस्ट्रॉय. यू मिस आय विल डेफिनेटली हिट झालाय बरोबर यष्टनवरती. क्लीन बोल केलाय. आणखीन एक विकेटचं पतन. ओमकारला देखील खातं खोलता आलं नाहीये. 0 वरती परततोय. आणखीन एक मोठा धक्का टीम मोरया स्पोर्ट्स शेळकेवाडी संघाला. आतापर्यंत 3 विकेट गमावल्यात मोरया स्पोर्ट्स शेळकेवाडी संघाने आणि महत्वाचे गडी माघारी धाडलेत. जिथे आपण पाहायला गेलं तर अंकुश पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक त्याने हाताळलं आणि 3 महत्वाचे गडी त्याने माघारी धाडलेत. अगदी चांगलं षटक हाताळलं. धावा फक्त खर्च केल्या 5 आणि 3 विकेट त्याने आपल्या संघासाठी घेतल्या. आता संघासाठी दुसरं षटक वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं. बाबा आलाय गोल्डन स्ट्राईक वरती. रॅटम राऊटचा मारा मात्र नक्कीच होईल परंतु समोर अगदी पाहायला गेलं तर बॅटर पाहायला मिळतोय. विनोद आणि विनोदची साथ देण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वतः कर्णधार दाखल झालाय विराज. यानंतर होणारी मॅच सुरू असलेली मॅच त्याच्यामधून विजेता संघ आणि जय हनुमान स्पोर्ट्स शिंगणवाडी अशी ही मॅच असेल. त्यामुळे थोडस वेळेचा निर्बंध आहे. थोडंसं स्पीडअप ठेवायचं आहे. आजच्या दिवसातले लॉट्स पाहिले तर जय बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी, शंभूराज 11 शेळकेवाडी त्यांच्या विरोधामध्ये, शेवाळवाडी 11 त्यांच्या विरोधात चोरमारवाडी, त्यानंतर आयोजक टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये चोरमारवाडी संघ आणि त्या सर्व लढती पाहायला मिळतील. इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र सुरू झालाय. मिडऑफच्या डोक्यावर उडवलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक वेगाने तो बॉल पर्यंत फेकी नॉन सेकंड एंडला जरूर झाली आहे. बॅकअप देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळतंय रवी यांचं, परंतु 2 धावा कंप्लीट करण्यापासून वंचित ठेवू शकले नाहीये. 2 धावा आल्या त्यांनी 2 धावाने धावफलक पुढे सरसवतोय. 7 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचतोय. एक मॅजिकल आकडा स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतोय. 7 धावा झाल्यात. फुल टॉस बॉल होता. इथे कॅचचा कॉल परंतु कॅच तिथे ड्रॉप झाले. कृष्णा होता बहुतेक. कृष्णाकडनं चुकी झाली. बरोबर हातामध्ये आला होता परंतु शेवटच्या मोमेंटला बॉल हातातून निसटला आणि बरोबर धरतीला दान झालाय. टप्प्याचा बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. गॅप शोधून काढलाय. एक टप्पा घेत बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्वेअर लेग सीमा रेषा पार येतोय तो चौकार. फटका फसलाय. बॉल हवेत आहे आणि वॉडा कॅच. अप्रतिम झेल. अविश्वसनीय झेल पकडलाय ऑफलातून. उमेश होता. उमेशने अगदी स्वतः स्किट झाला परंतु कॅच मात्र सोडली नाहीये. वन ऑफ द बेस्ट फिल्डर ऑफ द खरडा दक्षिण गाव आहे SD 11 गणेशवाडी. नक्कीच अप्रतिम झेल पकडलाय. क्षेत्ररक्षणामध्ये कोणी हात पकडू शकत नाहीये उमेशचा. थोडासा स्किट झाला परंतु कॅच मात्र भरपूर चांगली पकडले. बॉल चेंडू सौजन्य त्यांच्या माध्यमातून देण्यात आला अर्थात सुचितजी शिंगण.
आणि त्याचबरोबर आदिशी शिंगण त्यांचा देखील मनापासून आभार. मुलाचं सहकार्य राहिलंय या स्पर्धेसाठी. हा संपूर्ण कोळे संघ असेल, शिंगणवाडी असेल, त्याचबरोबर आपण जर पाहिलं गेलं तर संपूर्ण ग्रामस्थ कोळे संघ. कोळे टप्प्याचा बॉल होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फुटबॉलचा वापर केलाय. कधी कधी क्रिकेटमध्ये फुटबॉल देखील वापरला जातो आणि RF तेच केलं, थांबवण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव जोरू आली. धाबा धावफलकावरती लागल्या 13. हाफ ट्रॅकर बॉल, बॅडमिंटन स्ट्रोक खेळलाय, इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय आणि इथे रिकाम्या जागा भरा. बॉल निघून चाललाय, एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय तो चौकार. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 षटक इथे समाप्त झाले आहेत आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 17 या धावसंख्येवरती. लॉस ऑफ द 2 विकेट, 17 धाबा आणि एक चांगला फायटिंग स्कोर उभारण्याचा प्रयत्न मोरिया स्पोर्ट शेळकेवाडी संघ करतोय. परंतु आपण जर पाहायला गेलं तर अंतिमचं षटक स्लॉगिंग षटक आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी धावसंख्येला आळावा घालावा लागेल. कारण एक चांगला स्कोर उभारायचा असेल तर या षटकामध्ये धावा जमवायचं काम करावं लागेल. RF आलाय अंतिम. RF आहे तिथे अंतिमचं षटक मात्र हाताळण्यासाठी, शेवटचं अंतिमचं षटक. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय. कृष्णाच्या हातातून बॉल निसटलाय, परंतु बॅकअप तेवढंच चांगलं पाहायला मिळतंय. डीप मधून प्रोटेक्शन दिलंय, फेकी केली आहे. 2 धावा नक्कीच प्राप्त होतील या बॉलवरती. टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला वळवलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, फेकी केली जाते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न सुरू आहे डेंजर झोनला, डोक्याची घंटा आणि इथे रनआउट. चांगली फेकी तिथे डीप मधून नक्कीच पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि विकेट किपर एकीकडे बरोबर त्याने थ्रो केला आणि SD यांनी कुठलीही चुकी न करता रनआउटच्या स्वरूपात फलंदाजाला माघारी धाडलं. चला नवीन बॅटर थोडंसं फास्ट या. नवीन बॅटर अनिल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. बाबू या नावाने चर्चेत असणारा हा बॅटर. लॉफ केलाय बॉलला, सुचित आहे, अगदी चांगला झेल. अनिलला जास्त काही करता नाही आलं, हात खोलता आले नाहीयेत. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न जरूर होता, एलिमिनेशन तेवढं प्राप्त झालं नाहीये आणि आणखीन एक विकेट गमावून बसलेत टीम मोरिया स्पोर्ट शेळकेवाडी संघ. प्रत्येकाला आज बॅटिंग भेटणार आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 22-20. विघ्नेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 20 धावा. पुन्हा एकदा त्याच दिशेला फटका खेळलाय आणि आता सुजित कडनं चुकी झाली आहे. मिड विकेटला अगदी आपण जर पाहायला गेलं तर सुजित होता आणि आता सुजित कडनं चुकी झाली आहे. बहुतेक लक्ष नसावं.
ऑन साइडला आता डीप मध्ये फिल्डर आहे, त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. 4 धावा प्राप्त होतील. चौकाराची गरज होती आणि तो चौकार आलाय. मोठ्या फटक्यासाठी जरूर गेलेत. बॉल हवेत आहे. 1 2 3 क्षेत्ररक्षक आलेत, परंतु आता उमेश पुन्हा एकदा तशीच कॅच पकडण्याचा प्रयत्न उमेशच्या माध्यमातून जरूर झालाय. ते रनआउटच्या स्वरूपात फलंदाज जरूर बाद होईल. पहिला डाव इथे समाप्त झालाय, पहिली इनिंग इथे समाप्त झालाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 27 आणि 28 धाबांचं लक्ष असेल टीम SD11 गणेशवाडी या संघासमोर. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय आणि सेकंड इनिंग मध्ये मात्र बॅटिंग साठी लक्ष ठेवलंय 28 धाबांचं. जिथे आपण पाहायला गेलं तर सातत्याने आपण जर पाहायला गेलं तर कोळे संघ आणि कोळे संघाचं हे आयोजन नियोजन आज संपूर्ण ग्रामस्थ एकवटलंय. आज पाहायला गेलं तर कराड दक्षिण क्रिकेट असून या संघटनेच्या अंतर्गत श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळे आयोजित श्री ज्योतिर्लिंग चषक 2025 हे भव्य दिव्य आयोजन. आज आपण जर पाहायला गेलं तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी रोख रुपये रक्कम 15,000 जे सौजन्य दिले ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळे. त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 10,000 रोख रुपये रक्कम त्यांच्या माध्यमातून सौजन्य करण्यात आलं. अर्थातच सन्माननीय आदरणीय आनंदा शिंगण साहेब आणि कैलासवासी लक्ष्मण मारुती जाधव यांच्या स्मरणार्थ अभिनाथ जाधव साहेब हनुमान नगर शिंगणवाडी यांच्याकडनं. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये रक्कम 7,000 कैलासवासी अरुण विठ्ठल शिंगण यांच्या स्मरणार्थ अमोल गायकवाड यांच्याकडनं. रोख रुपये रक्कम 5,000 चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आहे आणि जे सौजन्य दिले निवास बबन मोरे. सर्व चषक आपण जर पाहायला गेलं तर निनाई देवी ट्रॅव्हल्स अमोल अनिल लोटले साहेब शेट उत्कृष्ट फलंदाज श्रीमती 28 धावा जिंकण्यासाठी 28 विजयासाठी 28 धावांचं लक्ष. येणारे 18 चेंडू 28 करायचे. उत्कृष्ट फलंदाज सौजन्य दिले श्रीमती वंदना भीमराव शिनगारे यांच्या स्मरणार्थ दीपक शिनगारे फौजी यांच्याकडनं. उत्कृष्ट गोलंदाज ओमकार उत्तम चव्हाण वेगनाथ टूर्स अँड ट्रॅव्हल्स. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आयुब शेख फौजी. चेंडू सौजन्य कैलासवासी संदीप यशवंत गायकवाड यांच्या स्मरणार्थ सुचित शिंगण. समालोचन सौजन्य विजय लोहार साहेब मुंबई पोलीस. मंडप सौजन्य बाळासाहेब देसाई महेश पालेकर. नाश्ता सौजन्य कैलासवासी सुहास काशीद बुवा यांच्या स्मरणार्थ विराज मस्कर आणि साहिल काशीद यांच्याकडनं. स्टंप सौजन्य गणेश असळकर. पाणी सौजन्य आकाश देशमुख. बॅनर सौजन्य आयुब सुनील चव्हाण साहेब. ग्राउंड सौजन्य समाधान शिंगारे साहेब राहुल चव्हाण साहेब. सन्मान चिन्ह सौजन्य सुनील शेवाळे साहेब आणि रोहन शेवाळे मिस्टर 360. टी शर्ट सौजन्य रोहित देशमुख रियांशी टूर्स अँड ट्रॅव्हल्स. त्याचबरोबर मालिकावीर सौजन्य जय हनुमान स्पोर्ट्स शिंगणवाडी. युट्यूब सौजन्य संकेत देसाई साहेब. त्याच आणि बरोबर परशुराम साळुंके साहेब. पंच सौजन्य सुधीर शेवाळे साहेब आणि विनोद पोकरकर साहेब. संचालक लोकशक्ती उद्योग समूह आणि संघटक सकल मराठा समाज नवी मुंबई. सामनावीर सौजन्य गॉगल सौजन्य दिले अर्थातच साहेबराव देसाई साहेब आणि जेवण सौजन्य जितेंद्र चव्हाण साहेब आणि संकेत कराळे साहेब यांच्या माध्यमातून हे मोलाचं सहकार्य राहिले. आणि त्याचबरोबर विशेष सहकार्य कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष सचिन देसाई. त्याचबरोबर श्री सिद्धनाथ स्पोर्ट्स जय हनुमान स्पोर्ट्स शिंगणवाडी आणि संपूर्ण ग्रामस्थ कोळे असं हे भव्य दिव्य आयोजन. जेव्हा मॅच रेषेने थोडंसं स्पीडअप ठेवायचं. मॅचला लगेच सुरुवात करायची. लक्ष आहे 28 धाबांचं आणि प्रारंभिक जोडी मात्र 28 धाबांचं आव्हान पूर्ण करण्यासाठी हार्ड हिटर बॅटर ज्याची वर्णी आज संपूर्ण नवी मुंबईमध्ये नक्कीच पाहायला मिळते तसा हा बॅटर पाहायला मिळतोय. अर्थातच सुजित खोत आणि त्याच्या साथीला नॉन सेकंड एंडला सचिन देसाई SD यांची देखील फलंदाजी नक्कीच आपण पाहायला गेली तर मागील काळ भरपूर चांगल्या पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळाली आणि तोच फॉर्म याही सीझनला या टेनिस सीझनला नक्कीच पाहायला मिळेल का हे आपल्याला पाहायचं आहे. परंतु
गोलंदाजीमध्ये मात्र पहिलं षटक मात्र हाताळण्यासाठी विराज झालाय. स्पीड अप घ्या टीम मोरिया स्पोर्ट्स. चला मॅचला स्पीडअप करायचं. पहिलं षटक. पहिला बॉल सोडून दिलाय. लेस्टिक सोडून जाणार हा बॉल व्हाईट बॉलला आलाय. अवंतर धावसंख्येने षटकाची सुरुवात केली आणि जिथे आपण पाहायला गेलं तर लक्ष 28 धावांचं आहे. संघाचं खातं अकाउंट ओपन झालं श्री गणेश होत असताना टीम SD11 गणेशवाडी संघाचा. बैठक फटका सजवलाय. घुटना टेक वर षटकार देख बैठक ऑन साइडला अगदी मागचा पाय वाकवलाय आणि त्यानंतर मात्र हा फटका खेळलाय. स्लॉक स्लिप अगदी जबरदस्त फटका. इथे कॅचचा कॉल होता. कॅच सुटलाय. डायरेक्ट हिट देखील झाला असता तर रनआउटची संधी होती परंतु ती देखील गमावली आहे. आपण जर पाहायला गेलं तर याही बॉलवरती मात्र आपण जर पाहायला गेलं तर कॅच कुठेतरी होणं महत्वाचं होतं आणि कॅच आपण जर पाहायला गेलं तर कॅच ड्रॉप झाली आणि कॅच ड्रॉप होत असताना पाहायला मिळाली आणि 2 धावा धावफलकावरती जरूर लागल्या. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 9व्या धावसंख्येवरती. हो बिजिट केलाय. बॉलला पाठवलंय अगदी स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. सुजित खोत याच्या बॅट मधून आणखीन एक आलाय. दमदार स्ट्रोक. कॅच किती महागात ठरू शकते आणि क्रिकेटचं समीकरणच आहे कॅचेस विन द मॅचेस. जिथे कॅच ड्रॉप झाली त्यानंतर मात्र रनआउटची देखील संधी होती ती देखील गमावली. लोअर फुलटॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण केलंय. पंच शहानिशा करतात आणि सांगतात की हा देखील षटकार आहे. सलगचा दुसरा ठोकलाय. बॅक टू बॅक षटकाराची आतिषबाजी. 28 धावांचं लक्ष आहे. पहिल्याच षटकामध्ये मॅच संपवण्याचा इरादा आणि आयोजकांना थोडासा वेळेचा कमी करण्यामध्ये सहकार्य राहिले परंतु यावेळेस देखील चांगला बॉल पाठीमागे चाललाय. बॉल गोशंगी क्षेत्रामध्ये 1 धाव. विजयासाठी फक्त 6 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल
टप्प्याचा बॉल होता इथे मिडॉन तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय छोट्याच्या माध्यमातून. आणि हे भविष्य आहे क्रिकेटचं. या बारक्याला आपण जर पाहायला गेलं तर 12वा खेळाडू म्हणून सातत्याने पाहायला मिळतं, परंतु आज संघाने संधी दिली आहे आणि त्या संधीचं सोनं करत असताना मात्र हा खेळाडू हा क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. आता येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे आहेत 6 धावा. गॅस स्पीडअप घ्या थोडस. वेलकम टीम शेवाळवाडी 11 शेवाळवाडी इन ऍक्शन. ती देखील पाहायला मिळेल येणाऱ्या मॅच मध्ये. चला गॅस स्पीडअप घ्या. 12 चेंडू मध्ये 6 करायचे आहेत. आता सचिन देसाई SD ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक आहे ओमकार आणि चांगली रणनीती आखली आहे. त्यांना माहिती आहे मॅच फिनिशर सुजित सातत्याने पाहायला मिळतो आणि एक धाव काढून मात्र स्ट्राईक रोटेट केली आहे. बॉलला पाठवलंय डीमार्टच्या दिशेने. सामना केलाय फिनिश. जबरदस्त स्ट्रोक. मॅच फिनिश केली आहे आणि SD11 संघ पुढील फेरीमध्ये दाखल होतोय. चला टॉस घेऊया लगेच. या SD11 कॅप्टन आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम जय हनुमान स्पोर्ट्स शिंगणवाडी. थँक्यू सो मच समालोचन करण्याची संधी